सगळे लोहगडला आले असतील आणि हा वॉटरफॉल मिळाला. हा आता आहे लोहगडाचा मेन दरवाजा. मंडळी नमस्कार, जय श्रीराम. मी राजन देऊळकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी आता आपण चाललो आहे लोहगडला, पण लोहगडला जाताना मध्येच हा एक वॉटरफॉल लागला आहे, तो आपण बघूया आणि मग लोहगडला जाऊया. इथून लोहगड म्हणजे आता मी एकविराला आहे, एकविरावरून लोहगड काहीतरी 10 किलोमीटर आहे. तर आता मी आलो आहे लोहगडला, त्याच्या आधी हा मिळाला आहे. आपण हे बघूया मग पुढे लोहगडला जाऊया. बघा हा वॉटरफॉल आहे. छान वॉटरफॉल आहे बघा. हे सगळे लोहगडला आले असतील आणि हा वॉटरफॉल मिळाल्यामुळे हे इकडे सगळे थांबले तिथे. मंडळी आता आपण आलो आहेत लोहगडावरती. जस्ट लोहगडला पोचलो आता आणि भरपूर ट्रॅफिक होती इथे लोहगडल्यांसाठी, कारण की भरपूर पर्यटक इथे आले आहेत. आणि लोहगडला येताना म्हणजे एकविरावरून लोहगडला येताना 10 किलोमीटर, 10 किलोमीटरमध्ये 7-8 वॉटरफॉल आहेत. मस्त वॉटरफॉल आहेत. म्हणजे कधी आपण इथे आलो ना तर लोहगडला आल्यावरती त्या वॉटरफॉलला पण आपण एन्जॉय करू शकतो. आता आपण लोहगडला जाऊया. मंडळी आता आपण लोहगडाच्या पायथ्याशी आहोत. इथून आपल्या लोहगडाच्या चढाईला सुरुवात होते. चला तर मग इतिहास आणि निसर्ग हा सुंदर प्रवास एकत्र अनुभवूया. सह्याद्रीच्या उंच डोंगरांमध्ये ढगांच्या कुशीत विसावलेला इतिहास, शौर्य आणि निसर्ग यांचा सुंदर संगम म्हणजे लोहगड किल्ला. मुंबई पासून साधारण 110 किलोमीटर आणि लोणावळ्याजवळ असलेला हा किल्ला ट्रॅकिंग प्रेमी आणि इतिहास प्रेमीसाठी कायमच आकर्षणाचा विषय राहिला आहे. लोहगड नावातच ताकद दडलेली आहे. लोह म्हणजे लोखंड, मजबूत बांधकाम आणि अभेद्य रचना, यामुळे या किल्ल्याला लोहगड असे नाव मिळाले आहे. मंडळी लोहगड किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी प्रति व्यक्ती 25 रुपये शुल्क आकारले जाते. तिकीट काढल्यानंतरच पुढे गडावर प्रवेश करता येतो. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 4 भव्य दरवाजे पार करावे लागतात. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा. प्रत्येक दरवाजा त्या काळातील उत्कृष्ट स्थापत्य कलेची आठवण करून देतो. लोहगडाचा गणेश दरवाजा हा किल्ल्याच्या 4 प्रमुख दरवाजापैकी पहिला दरवाजा आहे. गडावर चढताना सर्वप्रथम याच दरवाजातून प्रवेश होतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना श्री गणेशाची प्रतिमा कोरलेली असल्यामुळे याला गणेश दरवाजा असे नाव पडले आहे. गणेश दरवाजातून प्रवेश केल्यावर गडावर दिसणाऱ्या तोफा ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्यात आल्या आहेत. त्या शिवकालीन किंवा पेशवाईतील लष्करी परंपरेची साक्ष देतात. या तोफा आजही मजबूत अवस्थेत दिसतात. मंडळी हे आहे गोल बुरुज, तटबंदीवर बांधलेला गोलाकार बुरुज. येथे सैनिक पहारा देत आणि तोफा ठेवण्यात येत असत. शत्रूवर 4ही दिशांनी नजर ठेवण्यासाठी ही रचना केली गेली होती. मंडळी आता आपण नारायण दरवाजाजवळ आलो आहोत, पण आज दाट धुक्यामुळे हा ऐतिहासिक दरवाजा नीट दिसत नाही. हे बघा मंडळी, बघू शकता किती पाणी आहे इथे. अजून जोरात पाऊस पडला तर चालणं पण रिस्क होऊन जाईल शिड्यांवरती. लोहगडावरील लक्ष्मी कोठी म्हणजेच धान्यांचे कोठार. युद्ध काळात किंवा शत्रूच्या वेढ्याच्या वेळी सैनिकांना अन्नाची कमतरता भासू नये म्हणून येथे मोठ्या प्रमाणात धान्य साठवले जात असे.
हा आहे लोहगडाचा भव्य महादरवाजा. गडाच्या सर्वात मजबूत आणि शेवटचा प्रवेशद्वार. उंच तटबंदी, जाड दगडी भिंती आणि वळणदार प्रवेश मार्ग यामुळे शत्रूला या दरवाजापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण होत असे. लोहगडाचा इतिहास अनेक राजवाटींशी जोडलेला आहे. हा किल्ला सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादव राजवंशाच्या काळात अस्तित्वात होता. 1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. महाराजांच्या काळात या किल्ल्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. व्यापार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि साम्राज्याच्या रक्षणासाठी हा किल्ला महत्त्वाचा मानला जात असे. सुरत मोहिमेनंतर मिळालेल्या संपत्तीचा काही भाग इथे सुरक्षित ठेवण्यात आला होता. मंडळी, ही आहे लोहगडावरील सदर म्हणजेच सभागृह. याच ठिकाणी महत्त्वाच्या बैठका घेतल्या जात असत. लष्करी नियोजन, न्यायनिवाडा, गडाचा कारभार या सदरेतून चालत असे. आज जरी ही फक्त दगडी शिल्लक असले तरीही अवशेष लोहगडाच्या समृद्ध प्रशासकीय इतिहासाची साक्ष देतात. या ठिकाणी सदरेवर काही ऐतिहासिक तोफा पण दिसून येतात. हे आहेत लोहगडावरील राजा राणी महल म्हणून ओळखले जाणारे अवशेष. या वास्तूचे फक्त दगडी अवशेष उरलेले आहेत. हे बांधकाम गडावरील इतर बांधकामापेक्षा वेगळे आहे. मंडळी, हे आहे लोहगडावरील प्राचीन मंदिर, हनुमान मंदिर आणि महादेवाचं मंदिर. भाविक आणि इतर दुर्गप्रेमी येथे दर्शन घेऊन लोहगडावरची भ्रमंती पूर्ण करतात. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. मंडळी, ही आहे विठ्ठल आणि महादेवाची खंडित मूर्ती. या मूर्ती आजही लोहगडावरील प्राचीन हिंदू उपासनेची साक्ष देतात. या मूर्ती कशा आणि कोणत्या काळात खंडित झाल्यात याबाबत ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाही. मात्र या भग्न मूर्त्या गडाच्या अस्थिर आणि संघर्षमय इतिहासाची साक्ष देतात. महादेव मंदिराच्या अगदी शेजारीच त्र्यंबक तलाव आहे. हा अष्टकोनी दगडी तलाव लोहगडावरील महत्त्वाच्या जलसाठ्यापैकी एक मानला जातो. इथे पण हे एक तलाव आहे, तो छोटासा, तो पण फुल पाण्याने भरलेला आहे. इकडे पण हा तलाव फुल पाण्याने भरलेला आहे. आता ह्याची खोली किती आहे ते माहिती नाही, त्याच्यामुळे रिस्क घेऊ शकत नाही. हे बघा, ते पण हे फुल भरलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो, हे छोटे छोटे झरे बघा, छोटे छोटे झरे, छोटे छोटे वॉटरफॉल आहेत. छोटे छोटे वॉटरफॉल आणि हेच जाऊन खाली मोठा वॉटरफॉल बनतो. असं वाटतं की खाली खूप मोठे वॉटरफॉल आहे, पण नाही. हे डोंगरावरचं पाणी सगळं एकत्र होऊन खाली एक मोठा वॉटरफॉल तयार होतो. मंडळी, या ठिकाणी ना पाऊस येतो आहे, पण असं वाटत नाही पाऊस आहे की काय, कारण की तिकडचं पाणी ना उडून परत रिव्हर्स येत आहे.
पूर्ण पाणी रिव्हर्स येतं आहे, म्हणजे पाऊस माझ्या मागून येतो आहे पण पाणी रिव्हर्स पुढून येतं आहे, एवढा वारा सुटला आहे. चला मंडळी, मग आता आपण जाऊया खाली आणि पाऊस खूप जोराचा आहे. मंडळी आता आम्ही गड उतरतो आहे, कारण की वरती भरपूर धुकं आहे, त्याच्यामुळे काही दिसत नाही आहे आणि व्हिडिओ बनवता येत नाही आहे. पण उतरण्याचं तर मन नाही आहे, पण आता उतरतो आहे. मी तुम्हाला आता उतरताना पण दाखवतो की किती धुकं आहे इथे. बघा गड किती मोठा आहे. बघा या गडावरून किती पाणी खाली वाहत आहे. निसरड्या पायऱ्या झाल्यात म्हणून भीती वाटते उतरताना. ही आहे लोहगडाची सुरक्षा भिंत. या दगडी भिंतीमागे सैनिक उभे राहून शत्रूच्या हालचालीवर सतत नजर ठेवत असत. युद्धाच्या वेळी याच भिंतीचा आडोसा घेऊन बाण आणि बंदुकीचा मारा केला जात असे. किल्ल्याच्या दिशेने सुरू होणारा हा प्रवास प्रत्येक पावलागणिक अधिक सुंदर होत जातो. पावसाळ्यात हिरवगार डोंगरांनी सजलेला परिसर, धुक्याची चादर आणि वाटेत भेटणारे छोटे छोटे धबधबे मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात. मंडळी, आम्ही जेव्हा लोहगडला गेलो तर दाखवत होतं की 10 किलोमीटर, म्हणजे आई एकविराकडून लोहगड 10 किलोमीटर आहे आणि अर्धा तास. पण आम्हाला लागला 1 तास लोहगड जायला, कारण की ट्रॅफिक होता आणि तिकडे गेल्यावरती पाऊस भरपूर होता. मग आम्ही पायऱ्या चढलो, पायऱ्यांवरती पाणी पण खूप होतं आणि वरती गेल्यावरती धुकं होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ बरोबर बनवता नाही आला. पण व्हिडिओ तरी बनवला, छान बनवला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीराम.